नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? काय दिवाळीच्या सुट्ट्या आहेत मला माहीत आहे, परंतु आपला एक्झामचा जो वेळ आहे, तर तो पण आपल्याकडे फार कमी आहे. ओके. तर सुट्ट्यामध्ये एवढे दिवस बऱ्याच सुट्टी आहे, थोडा वेळ वेळ काढून आपण एवढं लेक्चर तर करू शकतो, एक 20 ते 25 मिनिटाचं. ठीक आहे. तर आपला काय झालेलं आहे, डिसीजेस मधला काही पार्ट बाकी आहे. छोटे-छोटे लेक्चर्स आहेत 10-10, 15-15, 20-20 मिनिटाचे. तर ते आपण या सुट्ट्यांमध्ये संपवून टाकूया. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आपल्या बॅचचं नाव आहे टार्गेट टॉप 100 रँक्स MST CET 2021. ओके. 2021 साठी जी मुलं एक्झामला बसणार आहेत, तर त्यांच्यासाठीची एक्झाम आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे क्रॅक महाराष्ट्र CET. ओके. या चॅनल सेम नावाने तुम्हाला दुसरा पण एक चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल. तर त्याच्यावरती नोट्स आणि MCQs प्रॅक्टिस तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे. तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करण्याआधी हे महत्वाचं आहे की मी कोण आहे. ठीक आहे. तर माझं नाव आहे अभिजित श्रेनिक मडकर. मला 6 वर्षापेक्षा जास्त बायोलॉजीमध्ये एक्सपिरियन्स आहे आणि नेट CSIR एक्झामिनेशन लाईफ सायन्स मधून मी क्वालिफाय झालेलो आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी भारतातल्या सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आहोत. So we are here on the India's largest platform, and if you want to enjoy more about the education, so it is necessary to install this app in your mobile. Okay, so this app is available for Android and iOS. Okay, so the link is given in the description of the this lecture. Description मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड मारून घेऊ शकता तुमच्याकडे. आणि या ऍप वरती तुम्हाला हजारो एज्युकेटर वेगवेगळ्या हजारो विषयांमधून लेक्चर्स देणार आहेत. ओके. तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्री लेक्चर्स पण अवेलेबल आहेत आणि काही ज्या गोष्टी आहेत ज्या मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर हा टेलिग्राम ॲप आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोललो होतो. या टेलिग्राम ॲपमध्ये काय आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला MCQs प्रॅक्टिस अवेलेबल आहे. या MCQs प्रॅक्टिसमध्ये नोट्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके. तर या नोट्समध्ये आणि MCQs प्रॅक्टिसमध्ये तुमचा एवढा अभ्यास होणार आहे की तुमचा स्कोअर फार जास्त वाढणार आहे, किंवा तुम्ही ज्याला बूस्टर म्हणतो ना आम्ही, की स्कोअर बूस्टर बॅच आहे, तर ती त्यामध्ये हा पण प्लॅन महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती डेली अपडेट्स तुम्हाला येणार आहेत, की डेली कोणाचं लेक्चर असणार आहे, कोणता टॉपिक असणार आहे. तर सुट्टीमध्ये तुम्हाला MCQs प्रॅक्टिस भरपूर या ठिकाणी पाहायला भेटेल, कारण सुट्टीमध्ये मी तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे, तुमच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे आणि मॅथमॅटिक्सचे सुद्धा. ठीक आहे. तर या चॅनलवरती यायचं विसरू नका, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे मी ज्या ॲप बद्दल बोललो होतो थोड्या वेळापूर्वी, तर त्या ॲपचा जो दुसरा पार्ट आहे, तर तो सबस्क्रिप्शनने ओपन होतो. फार काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या की ज्या सबस्क्रिप्शनच्या अंडर येतात. तर त्यामध्ये एक आहे ऑफलाईन लेक्चर्स. म्हणजे तुम्हाला तुमचा जर टाइम टेबल ऑलरेडी तुमचा टाइम टेबल चालू आहे आणि तुम्हाला तो डिस्टर्ब न करता लेक्चर्स करायचे असतील, तर तुम्ही ऑफलाईन लेक्चर म्हणजे एखादं लेक्चर डाउनलोड करून नंतर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. ती फॅसिलिटी या सबस्क्रिप्शनच्या अंडर येते. सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तर 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला 21,000 मध्ये भेटतं, 21,600 मध्ये. आणि 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन 14,850 मध्ये. ठीक आहे. पण जर तुम्ही हा कोड वापरला, सबस्क्रिप्शन कोड अभिजित कॅपिटल मध्ये, तर तुम्हाला या सबस्क्रिप्शन मध्ये आणखी 10% डिस्काउंट भेटणार आहे. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल होणार आहे मित्रांनो बघा. तर त्यामध्ये तुम्हाला डाऊट सॉल्विंग सेशन, डेडिकेटेड डाऊट सॉल्विंग सेशन असणार आहे. तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करून घेता येतील. तुम्हाला तुमच्या फेवरेट एज्युकेटर सोबत इंटरॅक्ट होता येईल, प्रश्न विचारता येतील, उत्तर ऐकता येतील. ओके. आणि यापेक्षा महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला MCQ साठी भरपूर सगळे पेपर्स अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला अनालिसिस सुद्धा या ठिकाणी भेटतं. ओके. अनालिसिस मध्ये तुम्हाला रिपोर्ट भेटणार आहे. या रिपोर्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स बरोबर येतात आणि कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स चुकतात. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. तर आजचा सेशन आपण एड्स वरती ठेवलेला आहे. ओके. छोटा टॉपिक आहे, पण क्वेश्चन याच्यावरती प्रत्येक CET मध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये, म्हणजे प्रत्येक पेपर मध्ये म्हणाल तरी चालेल, कारण आपल्या CET चे पेपर टप्प्याटप्प्यात होतात, बरोबर की नाही. 8-10 दिवस चालू असतात. PCB ग्रुप सकाळी एक सेशन असतो, म्हणजे त्याला आपण आफ्टरनून सेशन म्हणतो, आणि दुपारचा एक सेशन असणार आहे की 3 ते 5 किंवा 1-2:30च्या आसपास तो सुरू करतो. ठीक आहे. तर ह्या दोन सेशन मध्ये जवळजवळ 10 दिवसामध्ये तुमचे 20 पेपर होतात. जवळजवळ प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला एक एक क्वेश्चन या एड्स वरती अवेलेबल आहे. म्हणून आपण फार महत्वाचा टॉपिक मानतो याला. या ठिकाणी तुम्हाला ही रेड रेबिन दिसते, ही रेबिन सगळ्यांनी लक्षात ठेवायची. थोड्या वेळाने याचा रेफरन्स आपल्या समोर येणार आहे. ठीक आहे. सो एड्सचा लॉंग फॉर्म जर तुम्ही पाहिला, इट्स अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ओके. सो द एस फॉर सिंड्रोम, D for the deficiency, immuno, I, and A
acquired. ओके, सो एड्सचा जो लॉंग फॉर्म आहे तर तो हा आहे मित्रांनो. ठीक आहे. इट इज कॉज बाय द रेट्रोव्हायरस. रेट्रो म्हणजे ज्यांच्याकडे RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल असतं. RNA ॲज जेनेटिक मटेरियल. ओके, आपल्याला माहिती आहे की DNA जेनेटिक मटेरियल असतं सगळीकडे, पण फक्त व्हायरसेस असे आहेत मित्रांनो की ज्यांच्याकडे RNA पण जेनेटिक मटेरियल असू शकतं आणि DNA पण जेनेटिक मटेरियल असू शकतं. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे जेनेटिक मटेरियल्स व्हायरसेस मध्ये असतात. म्हणजे दोन्ही प्रकारचे म्हणजे ऍट अ टाइम RNA आणि DNA दोन्ही नसतं. ठीक आहे, DNA व्हायरसेस पण असू शकतात, RNA व्हायरसेस पण असू शकतात. यात परत व्हरायटी आहे मित्रांनो त्यांची. दोन दोन ऑप्शन आहेत त्यात. एक तर सिंगल स्टँडर्ड RNA असेल, नाहीतर डबल स्टँडर्ड असेल. ओके, दोन्ही टाईपचे व्हायरसेस असू शकतात. एकाच व्हायरसमध्ये दोन्ही नाहीये, पण एक व्हायरस समजा फॉर एक्झाम्पल SSRNA म्हणजे सिंगल स्टँडर्ड RNA मला तुम्ही पाहिला तर HIV आहे तुमच्याकडे. ओके, आणि DNA मध्ये सुद्धा ही व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटेल की सिंगल स्टँडर्ड DNA पण असू शकतो त्यांच्याकडे ॲज अ जेनेटिक मटेरियल, किंवा डबल स्टँडर्ड DNA सुद्धा ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून असू शकतो त्यांच्याकडे. ठीक आहे, या HIV ला आपण ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणून त्याचं नाव HIV आहे. ठीक आहे, HIV. हा H, हा Y, I आणि हा व्हायरसचा V. ठीक आहे, तर हा ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, हा व्हायरस तुमच्या एड्स साठी कारणीभूत आहे. ठीक आहे, इट weaken the immune system and the body बिकम वल्नरेबल टू द अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन. म्हणजे हा काय करतो, जो HIV व्हायरस आहे तर तो आपल्या बॉडीला वीक करतो, आपल्या इम्युन सिस्टमला वीक करतो. ऍक्च्युली इम्युन सिस्टमला कसा वीक करतो हे आपण पाहणार आहोत. इम्युन सिस्टमचं जे हार्ट मानलं जातं, द हार्ट ऑफ इम्युन सिस्टम इज कन्सिडर्ड ॲज द TH cell. ओके, सो दिस हेल्पर T cell is very very important. It's a antigen presenting cell and also activate the B cell to make antibody or convert itself into the clones, that is the plasma cells and the memory cells. Okay, या बी सेलच्या डिफरन्शिएशनसाठी किंवा त्याच्या मॅच्युरेशनसाठी टी सेलने ऍक्टिव्हेट करणं फार गरजेचं आहे. म्हणून ती टी सेल जी आहे, हेल्पर टी सेल, फार महत्वाची आहे. आणि याच सेलवरती नेमका HIV अटॅक करतो आणि या सेलला वीक करतो. त्यामुळे अख्खी इम्युन सिस्टम वीक होते आपली. ठीक आहे, सो इट बिकम वल्नरेबल टू दी अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन. अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे संधी साधू. ठीक आहे, हे पॅथोजन्स ऍक्च्युली हे पॅथोजन नाहीत, हे बॅक्टेरिया बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या बॉडीमध्ये असतात, पण यांना आपल्यावरती सहजासहजी अटॅक करता येत नाही, कारण इम्युन सिस्टम त्यांना ते अलाउड करत नाही. ठीक आहे, पण ज्यावेळेस इम्युन सिस्टम वीक होते ना, त्यावेळेस हे बॅक्टेरिया आपल्यावरती अटॅक करायला सुरुवात करतात. आणि या बॅक्टेरियामध्ये तुमचे सिम्बायोटिक जे बॅक्टेरिया आहेत, जे कोलॉनमध्ये किंवा सिकम म्हणतो आपण त्याला, आपल्या लार्ज इंटेस्टाइनचा भाग, त्याच्यामध्ये सापडतात. तर हे बॅक्टेरिया सुद्धा आपल्यावरती रिव्हर्स अटॅक करू शकतात. मोस्टली TB किंवा जे निमोनिया टाइप जे इन्फेक्शन्स आहेत, तर ते बऱ्यापैकी या अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजनचे आहेत, किंवा ते इम्युन सिस्टम वीक झाल्यानंतर होतात. म्हणजे HIV मध्ये एखादा पेशंट जर डेथ होत असेल तर मित्रांनो ती HIV मुळे होत नाही. ठीक आहे, ती व्हायरसमुळे होत नाही, त्याने इम्युन सिस्टमची वीक केलेली आहे. ती वीक केलेल्या इम्युन सिस्टममुळे छोटे छोटे इन्फेक्शन्स त्याला होतात आणि त्याने त्याची डेथ होते. ठीक आहे, एड्स इज अ मॉडर्न पेंडेमिक. ओके, वर्ल्ड वाईड आहे, सगळीकडे आहे. जगामध्ये सगळीकडे हा रोग सापडतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक देशामध्ये तुम्हाला एड्सचे पेशंट सापडतील. फर्स्ट केस इन वर्ल्ड इज फाउंड इन 1981 इन USA मध्ये सापडली होती. आणि इंडियामधली फर्स्ट केस जर तुम्ही पाहिली तर 1986 ला तामिळनाडूमध्ये पहिली HIV ची केस आपल्या इंडियामध्ये सापडलेली आहे. ठीक आहे, एप्रिल महिन्यामध्ये. आणि त्यानंतर HIV जर तुम्ही पाहिला 86 नंतर, तर 2000 पर्यंत भरपूर केसेस आपल्या इंडियामध्ये HIV च्या सापडल्या. ठीक आहे, तर स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं HIV चं, तर याच्यावरती काही प्रोटीन्स आहेत. GP म्हणजे याचा लॉंग फॉर्म आहे ग्लायकोप्रोटीन्स. ओके, यांना मार्कर्स म्हणतो आपण, किंवा हे अँटीजन म्हणून सुद्धा तुम्ही म्हणू शकता यांना, अँटीजन्स. ओके, जे अँटीजन आहेत ज्यांना आपली इम्युन सिस्टम ओळखते. इम्युन सिस्टम याच्यावरती अटॅक करत असते नेहमी, अँटीजन्स वरती. ठीक आहे, हे अँटीजन्स वेगवेगळे आहेत. तुम्ही कोरोनाचा पाहिलं तर कोरोनावरती सुद्धा GP प्रेझेंट आहे, कारण कोरोना पण असाच आहे, बरोबर की नाही. क्राऊन लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्या अंगावरती, मग आपण त्याला कोरोना म्हणतो. कोरोना शब्दाचा अर्थ होतो क्राऊन. ठीक आहे, आपला बाहेरचा वर्ड आहे, आपल्या भाषेतला नाहीये, त्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येत नाही, पण त्याचा अर्थ होतो क्राऊन. ठीक आहे, हा स्पेरिकल व्हायरस आहे. HIV व्हायरस जो आहे स्पेरिकल आहे. 100 to 140 नॅनोमीटर एवढी डायमीटर आहे. डायमीटर म्हणजे पूर्ण व्यास असा. ठीक आहे, ही डायमीटर 100 to 140 च्या आसपास असते. ठीक आहे, सेंट्रली लोकेटेड सिंगल स्टँडर्ड RNA अँड द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एज ने संपतंय, आपल्याला लक्षात येईल की हे एन्झाईम आहे. ओके, हे एन्झाईम मोस्टली RNA व्हायरसेस कडेच असते. ज्यांच्याकडे RNA आहे ना, त्या RNA पासून जर DNA बनला नाही मित्रांनो, तर कॉपी कशी होणार ना.
RNA अनस्टेबल आहे मग त्याचा DNA बनवतात आणि DNA पासून भरपूर सगळ्या RNA च्या कॉपी बनवतात आणि या सगळ्या RNA च्या कॉपी पासून परत प्रोटीन्स बनवले जातात आणि या प्रोटीन्स पासून परत व्हायरस बनतो. ओके, असेंबल होतो व्हायरस, त्याला असेंबल म्हणतो आपण. हा व्हायरस इथे बनला परत. पण स्वतःच्या कॉपी बनवण्यासाठी त्याला काय गरजेचं आहे? DNA गरजेचं आहे, पण त्याच्याकडे तो आहे का? नाही. म्हणून आपण काय केलं जातं, नेचर काय करतं, या RNA व्हायरसेसला एक सोबत एन्झाईम देतं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं. तुम्हाला या डायग्राम मध्ये पाहायला भेटेल की रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज स्पेशल दाखवलेला आहे. ठीक आहे, अतिशय इम्पॉर्टंट एन्झाईम आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज का म्हणतात बघा. तर DNA टू RNA हे जे कन्व्हर्जन आहे, ही जी प्रोसेस आहे, सेंट्रल डोग्मा मधला, सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी ज्याला म्हणतो आपण, तर त्यातला एक भाग आहे. ठीक आहे, या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणलं जातं. ट्रान्सक्रिप्शन. ओके, आपल्याला 12वीचा आहे का नाही चॅप्टर 1 जेनेटिक्स वरती, त्याच्यामध्ये आहे की नाही हे सगळ्या गोष्टी. आणि RNA चा प्रोटीन मध्ये जे कन्वर्ट होतं, तर या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ओके, याला असं का म्हणतात, एका मिनिटामध्ये छोट्या किंवा साध्या भाषेमध्ये समजून घेऊया. DNA Na न्यूक्लिक ऍसिड, RNA Na न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड पासूनच बनतो. मग तिथे काय झालंय, लँग्वेज चेंज झाली का? नाही झाली. फक्त काय झालंय, तर स्क्रिप्ट चेंज झाली. जो डबल स्टँडर्ड होता तो सिंगल स्टँडर्ड झालेला आहे. ओके, आणि जो डिऑक्सी होता तर तो रायबोज झालेला आहे, म्हणजे ऑक्सिजन ऍड झालेला आहे. बाकी काही चेंज नाही, म्हणून स्क्रिप्ट म्हणतो आपण त्याला, ट्रान्सक्रिप्ट. ओके, स्क्रिप्ट जी स्क्रिप्ट आहे ती चेंज नाही झालेली, ती चेंज झाली पण लँग्वेज काही चेंज झाली नाही, म्हणून ट्रान्सक्रिप्शन. ओके, म्हणजे चेंज इन अ स्क्रिप्ट. पण ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर, म्हणजे पूर्ण भाषाच बदलली आहे. म्हणजे हा न्यूक्लिक ऍसिड आहे, आता प्रोटीन अमिनो ऍसिड पासून बनतो, म्हणजे कम्प्लीट जे स्ट्रक्चर आहे तर ते चेंज झालंय. सगळे केमिकल प्रॉपर्टीज वगैरे बऱ्यापैकी चेंज होणार आहेत, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा भरपूर चेंज होणार आहे त्यात. म्हणून प्रोटीन खूप स्टेबल असतं मित्रांनो. मग या अमिनो ऍसिड पासून बनतो, हा न्यूक्लिक ऍसिड पासून बनतो, म्हणजे कंप्लीट लँग्वेजच चेंज झाली, न्यूक्लिक ऍसिड टू अमिनो ऍसिड, म्हणून याला ट्रान्सलेशन म्हणतो. आणि आणखी एक प्रोसेस असते DNA पासून DNA बनवायची, जिला आपण रिप्लिकेशन म्हणतो, बरोबर की नाही. या 3 प्रोसेसेसला आपण काय म्हणतो, सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. बरोबर, मॉलिक्युलर बायोलॉजीच्या सगळ्यात महत्त्वाच्या 3 स्टेप आहेत, ज्याच्यापासून आपण पण याच गोष्टींवरती जिवंत राहतो. आपल्याला जे मम्मी पप्पाकडून इन्फॉर्मेशन येते डीएनएच्या फॉर्म मध्ये येते. डीएनए स्वतः न्यूक्लियसच्या बाहेर येऊन काम करत नाही, मग सेल मध्ये वर्कर्स कोण आहेत, प्रोटीन्स आहेत वर्कर. मग जर सेलला प्रोटीन सोबत वर्क करायचं असेल तर डीएनएचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये झालं पाहिजे. डीएनए आहे डिऑक्सी न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन आहे अमायनो ऍसिड पासून बनलेला. अमायनो ऍसिडचा पॉलिमर डायरेक्ट बनत नाही न्यूक्लिक ऍसिडच्या पॉलिमर पासून, म्हणून काय केलं जातं, तर RNA नावाची एक स्टेप मध्ये येते. ठीक आहे, आता या व्हायरस कडे ऑलरेडी RNA आहे, यांना डीएनए बनवायचा आहे, म्हणजे रिव्हर्स जायचं आहे मित्रांनो, म्हणून याचं नाव रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, ह्या प्रोसेसचं नाव रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन आहे. प्रोसेसचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन आणि एन्झाईमचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके, हे एन्झाईम काय करतं, ज्यावेळेस पण आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही बॉडीमध्ये व्हायरस जातो त्याच्या होस्टमध्ये, ओके, ज्या बॉडीमध्ये व्हायरस जाऊन राहतो, ज्याला मारतो किंवा ज्याच्याकडनं फूड गेन करतो, तर त्याला होस्ट म्हणतो आपण. व्हायरस असू देत किंवा कोणताही पॅथोजन असू दे, आपण त्याला काय म्हणतो, होस्ट म्हणतो. तर हा होस्ट मध्ये गेल्यानंतर डीएनए बनवण्यासाठी काय केलं जातं, तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पहिला डीएनए बनवून देतो आणि नंतर डीएनए चे भरपूर सगळे कॉपीज किंवा क्लोन्स बनवले जातात RNA च्या फॉर्म मध्ये आणि परत RNA ट्रान्सलेट केला जातो पुढे. मग डीएनए टू RNA कन्व्हर्जन साठी परत व्हायरसला स्वतःच डोकं लावावं लागत नाही, कारण जे सेलला इन्फेक्ट केलंय त्याच सेलचं मटेरियल वापरतो, म्हणून आपण याला मॉलिक्युलर हॅकर पण म्हणतो, बरोबर की नाही. मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट वाले आहेत ना, याला मॉलिक्युलर हॅकर म्हणतात, कारण तो त्या सेलला हॅक करतो, तिचंच मटेरियल वापरतो. ओके, व्हायरस काय करतो, या सेलला फॉर एक्झाम्पल इन्फेक्ट केला तर या सेलचं सगळं मटेरियल वापरतो, सगळे एन्झाईम वापर, कुठे काय वापर, सगळं त्याचं मीडियम पण त्याचंच वापरायचं, एटीपी किंवा जी एनर्जी लागणार आहे सगळी त्याचीच वापरतो, म्हणून आपण हॅकर म्हणतो त्याला. ठीक आहे, याला मॉलिक्युलर हॅकर पण म्हणतात. आणि स्वतःकडे स्वतःच काहीच मटेरियल नाही, मोकळाच असतो, एवढंच आहे बघा. काय काय मटेरियल आहे, कॅप्सिड आहे. कॅप्सिड म्हणजे काय करतं, तर जेनेटिक मटेरियलला कव्हर करतं. हे जेनेटिक मटेरियलला जे प्रोटेक्शन दिलं जातं त्याला कॅप्सिड म्हणतो आपण, आणि जे बाहेरनं प्रोटेक्शन दिलं जातं तर त्याला आपण आउटर लेअर किंवा कोट म्हणलं जातं. हा, व्हायरसेस मध्ये याला आपण कोट म्हणतो. ओके, तर हा कोट लिपिड आणि प्रोटीनचा बनलेला असतो. तुम्हाला दिसेल येते की हे प्रोटीन्स आणि लिपिड्स आहेत ज्याच्यापासून हा कोट बनतो. ठीक आहे, तर या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये तुमच्या लक्षात येईल की व्हायरस अतिशय साधा सोपा आहे, त्याच्याकडे स्वतःच असं मटेरियल नाही, आणि म्हणून सायंटिस्ट म्हणतात की त्याच्याकडे स्वतःच काहीच मटेरियल नाही, सेल सारखा वाटतच नाही, त्याच्या आतमध्ये जे मटेरियल पाहिजे सेलला तर तेच नाहीये, मग आपण याला सेल नाही म्हणायचं. मग सेल नाही म्हणायचं, मग लिव्हिंग पण नाही म्हणायचं, मग याला लिव्हिंग पण म्हणत नाही आपण, पार्टिकल्स वगैरे नाव देतो त्याला, बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी पार्टिकल लिहिलेला आहे, बरोबर.
कारण हा लिव्हिंग कन्सिडर करत नाहीत. काही सायंटिस्टचं मत आहे की दिस इज द ऑर्गॅनिझम ऍट द एज ऑफ लाईफ. एज ऑफ लाईफ म्हणजे सुरुवातीला जे पहिला लिव्हिंग सेल तयार झाली किंवा पहिली लाईफ तयार झाली फर्स्ट, ही लाईफ युनिसेल्युलर होती, एका सेलमध्ये तयार झाली. ही लाईफ कशापासून तयार झाली रे मित्रांनो, तर नॉन सेल्युलर पासून. नॉन सेल्युलर म्हणजे केमिकल्स पासून तयार झाली. केमिकल्स, नॉन सेल्युलर किंवा नॉन लिव्हिंग. आता हे नॉन लिव्हिंग मटेरियल ज्यावेळेस लिव्हिंग मटेरियल मध्ये कन्वर्ट होत होतं, त्यावेळेस मध्ये जी एक पॉइंट आहे ना, हा या पॉइंट वरती व्हायरस तयार झाले, असं सायंटिस्टचं काही मत आहे. म्हणून त्याला असं म्हणलं जातं की इट इज ऑर्गॅनिझम ऍट द एज ऑफ लाईफ. ओके, सो जेनेटिक मटेरियल इज कवर्ड बाय द प्रोटीनिशियस पार्ट अँड इट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सिड. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला कॅप्सिड दिसेल. या कॅप्सिड वरती जे प्रोटीन्स असतात या व्हायरस मध्ये, HIV मध्ये, तर त्याला P24 म्हणतो. हा सुद्धा अँटीजन आहे. इम्युन सिस्टम याच्यावरती पण अटॅक करते. ठीक आहे, आपण काय करतो, हे अँटीजन लक्षात ठेवतो आणि याच्यावरती अटॅक करायला अँटीबॉडीज किंवा यावरती अटॅक करण्यासाठी आपण वेगवेगळे आर्मी बनवतो जेणेकरून त्याला मारता येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ड्रग डेव्हलपमेंट जी आहे तर ती पण याला धरून होतीच. ठीक आहे, कॅप्सिड इज कवर्ड बाय दी मॅट्रिक्स प्रोटीन लिपिड P17. या ठिकाणी मॅट्रिक्स प्रोटीनचा लिपिड आहे. ठीक आहे, सॉरी, लिपिड लेअर मध्ये किंवा या प्रोटीन लेअर मध्ये प्रोटीन 17 या लेअरचा भाग आहे. मॅट्रिक्स प्रोटीनचा P17 भाग आहे, जो या ठिकाणी दाखवलेला नाहीये, परंतु हा मॅट्रिक्स प्रोटीन आहे. याच्यावरती जे प्रोटीन्स आहेत तर ते 17 म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, हे मार्कर्स आहेत त्याचे. हे मार्कर बदलतात. व्हायरस सगळे सारखे दिसतात, पण या मार्करवरून आपल्याला अंदाज येतो की तो व्हायरस HIV आहे की कोरोना आहे. कोरोनावरती पण GP नावाचे मार्कर्स आहेत. ठीक आहे, आपण कोरोना एक लेक्चर घेणार आहोत, त्याच्यावरती कसा दिसतो काय, तर आपण पाहूया त्याला. ठीक आहे, त्यावेळेस मी तुम्हाला त्याचे मार्कर सांगेल. आता सांगितले कन्फ्युज झाली, याचा त्यात त्याचा यात लिहिल. complete structure is covered by the lipid bilayer. Okay, so sorry, not a bilayer, lipid layer ने complete structure त्याचं कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यावरती ग्लायकोप्रोटीन 120 आणि ग्लायकोप्रोटीन 41 हे दोन मार्कर प्रेझेंट आहेत. अतिशय इम्पॉर्टंट मार्कर आहे ते. व्हायरस रिप्लिकेटेड इन ऍक्टिव्ह डिवायडिंग T4 lymphocytes and destroy them. T4 lymphocytes यालाच आपण हेल्पर टी सेल सुद्धा म्हणतो. हेल्पर टी सेल. ओके, याच्यावरती आहे ना, हेल्पर टी सेल जर अशी असेल तर याच्यावरती एक मार्कर असतो. जसं व्हायरस वरती मार्कर आहे की नाही मित्रांनो, तसं या TH सेल वरती, हेल्पर टी सेल वरती पण एक मार्कर आहे ज्याचं नाव आहे CD4 रिसेप्टर. ओके, आणि म्हणून या 4 साठी याला 4 म्हणलं जातं. दुसरी सेल आहे तुमच्याकडे सायटोटॉक्सिक टी सेल, याच्यावरती CD8 रिसेप्टर असतो. CD8. ओके, याच्यावरती MHC2 मॉलिक्युल असतो हेल्पर सेल वरती, MHC2, आणि यावरती MHC1 मॉलिक्युल असतो. ठीक आहे, हे मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्सेस आहेत. हे जे मार्कर्स आहेत हे एवढे महत्वाचे आहेत की दोन जुळे भाऊ जरी असतील ट्विन्स मध्ये सुद्धा ते स्वतःच वेगळं पण दाखवतात. ओके, अतिशय महत्वाचे. ज्यावेळेस पण एखादा ऑर्गन ट्रान्सप्लांट केला जातो ना, तर जर तो ट्रान्सप्लांट झाल्यानंतर इम्युन सिस्टमने त्याच्यावर अटॅक केला तर त्या या मार्करमुळे होतो, MHC1 किंवा MHC2 मुळे. MHC1 जो आहे तो सगळ्या न्यूक्लिएटेड सेलकडे असतो आणि MHC2 तुमच्या टी हेल्पर सेलकडे आहे. ठीक आहे, न्यूक्लिएटेड सेलकडे आहे हे सांगण्याचं कारण असं की RBC कडे नसतो, कारण RBC कडे न्यूक्लियस नाही, म्हणून आपण RBC ब्लडच्या फॉर्म मध्ये डोनेट करू शकतो. जर जो असता तर कदाचित फार अवघड झालं असतं RBC डोनेट करणं, कारण दुसऱ्याच्या बॉडीमध्ये गेला की त्यांनी ओळखला असता हा मार्कर MHC आपला नाहीये, याचा अर्थ ब्लडच आपलं नाही आणि ब्लड वरती पण अटॅक झाला असता, त्यामुळे तो नाहीये ती चांगली गोष्ट आहे. म्हणूनच त्याला आपण म्हणतो की MHC1 जो आहे तर तो सगळ्या न्यूक्लिएटेड सेल वरती असतो, ज्याच्याकडे न्यूक्लियस आहे त्या सेलकडे. RBC चा न्यूक्लियस कदाचित नेचरने त्यामुळेच काढून घेतला असावा. ठीक आहे, RBC चा न्यूक्लियस जाण्यामागे 50 रिझन आहे. जेवढे जेवढे तुम्ही अभ्यास कराल तेवढे तेवढे नवीन रिझन्स तुमच्या डोळ्यासमोर यायला सुरुवात होतील. ओके, नेचर इज ऑलवेज स्मार्ट. ट्रान्समिशन ऑफ व्हायरस कसा ट्रान्समिट होतो, एका जागेवरून किंवा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे कसा जातो. सो कसा जाणार आहे बघा, की हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हायरस फाउंड इन अ ब्लड, CSF आणि सिमेन. तर त्याचं जर हाय कॉन्सन्ट्रेशन पाहिलं तर बॉडीमध्ये, फॉर एक्झाम्पल एखादा इन्फेक्शियस माणूस आहे किंवा एखादा पेशंट आहे HIV चा, तर त्याच्या ब्लड मध्ये CSF सेरिब्रोस्पायनल फ्लुइड आहे. ठीक आहे, जे ब्रेन मध्ये किंवा नर्वस सिस्टम मध्ये असतं की नाही, तर ते फ्लुइड आहे. आणि सिमेन म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा जेनाटल ट्रॅक मधून येणारं फ्लुइड आहे. तर या सिमेनला बनवण्यासाठी आपल्या जे काय स्पर्म बनल्यानंतर इजॅक्युलेशनच्या वेळेस ज्या काही ग्लँड मध्ये आहेत पाथ मध्ये,
तर त्या पाहत लिक्विड काही सिक्रेट करतात ज्याला सीमेन म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये पण याचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर असतं. सीमेन मध्ये इजॅक्युलेशनच्या वेळेस ब्लड मध्ये पण आहे आणि CSF मध्ये पण आहे. ठीक आहे. लेसर कॉन्सन्ट्रेशन इन टीयर्स, डोळ्यामधून जे पाणी येतं त्याला टीयर्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. जर वुमेन असेल तर मिल्क सिक्रेशन मध्ये पण थोड्याफार प्रमाणात आहे पण कमी आहे. ठीक आहे. युरिन मध्ये पण काही वेळा तो सापडू शकतो, सलायवा मध्ये पण काही वेळा सापडू शकतो, पण फार कमी प्रमाणामध्ये. ठीक आहे. सेरिविकल आणि वजायनल जे सिक्रेशन्स आहेत तर यामध्ये सुद्धा सापडतो. वजायनल सिक्रेशन मध्ये तर असणारच आहे कारण तो रिप्रोडक्शनचा पार्ट आहे, त्यामध्ये सापडतो तो. ठीक आहे. जसं की सेमेन मध्ये आहे म्हणजे इथे पण या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये पण सापडणार आहे. तर अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट जर असेल मित्रांनो, तर त्यामध्ये मात्र व्हायरस इकडला इकडे होऊ शकतो. ओके. मग वजायनल किंवा ऍनल किंवा ओरल या तिन्ही पण सेक्शुअल कॉन्टॅक्ट मध्ये किंवा या तिन्ही कॉन्टॅक्ट मध्ये तर तो पेशंट मधून एका हेल्दी पर्सन मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. तर ब्लड मधून कसा जातो, ज्यावेळेस ट्रान्सफ्यूज केलं जातं ब्लड, एकमेकांचं ब्लड गेलं, एकमेकांना ब्लड दिलं आणि जर ब्लड स्वतः इन्फेक्टेड असेल त्या माणसाचं तर पुढच्याला पण तो डिसीज होऊ शकतो. किंवा जर निडल शेअर केलेली असेल, दुसरी कोणाची निडल जर इकडे वापरलेली असेल आणि ती निडल ज्याला पहिल्यांदा वापरली होती तो HIV पॉझिटिव्ह असेल तर मात्र हा जो नवीन ज्याला आपण ब्लड दिलं जातंय तर तो पण पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ठीक आहे. फ्रॉम मदर टू चाइल्ड जातो, ट्रान्सप्लासेंटल आहे. ट्रान्सप्लासेंटल म्हणजे कोणतीही गोष्ट जी प्लासेंटाला क्रॉस करते, क्रॉस प्लासेंटा, तिला आपण ट्रान्सप्लासेंटल म्हणतो. ठीक आहे. आपली IgG अँटीबॉडी जाते की नाही, मग तिला पण ट्रान्सप्लासेंटल म्हणू शकता तुम्ही. तर हा जो रोग आहे HIV किंवा एड्स, हा व्हायरस HIV व्हायरस ट्रान्सप्लासेंटल आहे, तो प्लासेंटा मधनं बाळाकडे जाऊ शकतो जर मम्मी अफेक्टेड असेल तर. ठीक आहे. क्लिनिकल सिम्पटम्स काय काय आहेत, तर फर्स्ट क्लिनिकल सिम्पटम, याचे जे क्लिनिकल सिम्पटम्स आहेत हे 4 ग्रुप मध्ये वाटले जातात. ओके. सो द क्लिनिकल सिम्पटम्स आर क्लासिफाइड into the 4 group. First group is initial infection. So the initial infection, so formation antibody takes 2 to 8 week. Okay. 2 ते 8 आठवडे लागतात अँटीबॉडी बनवायला. आपल्याला माहिती आहे कमीत कमी 1 आठवडा तर अँटीबॉडी बनवायला कमीत कमी लागतोच, बॅक्टेरियल असो नाही तर फंगल असो, कोणतं इन्फेक्शन असो. ठीक आहे. कारण आपल्याला पहिली लाईन जी आहे आपली डिफेन्सची तर ती आहे इननेट इम्युनिटी. इननेट इम्युनिटी अँटीबॉडी बनवत नाही, आपल्याला पण माहिती आहे. अँटीबॉडी बनवते बी सेल. बी सेल कोणाचा पार्ट आहे, अडॅप्टिव्ह इम्युनिटीचा. अडॅप्टिव्ह इम्युनिटीला ऍक्टिव्हेट व्हायला जवळजवळ 7 ते 8 दिवस लागतात, म्हणजे 1 ते 2 वीक तिला तशी लागणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही एड्स पाहिला तर अतिशय छोटा व्हायरस आहे. काय आहे ना, हे व्हायरस सेलच्या आतमध्ये जाऊन बसतात. सेलच्या आतमध्ये बसल्यामुळे इम्युन सिस्टमला सापडणं फार अवघड आहे, आत जाऊन बसतो असा. मग इम्युन सिस्टमला सापडणं फार अवघड आहे आणि त्यामुळे त्याला वेळ लागतो की इम्युन सिस्टमने त्याला शोधावं किंवा त्यानं काही केमिकल्स बाहेर फेकावीत आणि किंवा सेलने या सिग्नल द्यावा की मला इन्फेक्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला अटॅक केला पाहिजे. तर सेल सुद्धा इन्फेक्शन झाल्यानंतर सिग्नल देतात. त्या सिग्नल्स मध्ये अपोप्टोसिस पण प्रकार आहे. अपोप्टोसिस मध्ये सेल स्वतः जाते आणि बाकी सेलला वाचवते. ठीक आहे. तर ते आपण पाहतोच 2-4 ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे अपोप्टोसिस काय प्रकार आहे. दुसरा जो क्लिनिकल सिम्पटम आहे तर त्याच्यामध्ये असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट येते. याच्यामध्ये जो समोरचा माणूस आहे ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे तर तो कसलंही सिम्पटम दाखवत नाही. ओके. म्हणजे त्याला त्याच्या अंगावरती त्याचं वेट कमी होत नाही किंवा त्याचा जे डायरिया, फटीग किंवा फिवर म्हणजे ताप येणं किंवा ब्रीदिंग मध्ये प्रॉब्लेम येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, तर असल्या प्रकारचं काही, रात्रीच्याला घाम येतो याच्यामध्ये तर ते पण असलं काही दाखवत नाही हा. ठीक आहे. पण याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन असतं आणि याच्यासोबत जर अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा आपण आता जे पाहिलेले कोणताही कॉन्टॅक्ट जर झाला तर यापासून तो ट्रान्समिट मात्र होऊ शकतो, पुढच्याला तो जाऊ शकतो या कॅरियर पासून. ठीक आहे. पण याला स्वतःला सिम्पटम दिसत नाहीत. कोणतेही एखादं इन्फेक्शन किंवा कोणता एखादा डिसीज जर एखाद्या माणसाकडून दुसऱ्या समोरच्या माणसाकडे जात असेल आणि या माणसाला त्याचा कसलाही सिम्पटम दिसत नसेल तर याला आपण कॅरियर म्हणतो या माणसाला. ठीक आहे. जो फर्स्ट वाला आहे ना ज्याच्याकडून एखादा डिसीज ट्रान्सफर झालाय पुढच्याकडे, तर या डिसीज वाल्याला आपण काय म्हणतो, कॅरियर म्हणतो. याच्याकडे सिम्पटम दिसत नाही पण पुढच्याला मात्र जाऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला कॅरियर वगैरे किंवा असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स बऱ्यापैकी माहित झालेत. कोरोनामुळे तुम्हाला बऱ्याच व्हायरल इन्फेक्शनचं नॉलेज आलेलं आहे. एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सेस ज्याला ARC म्हणतो आपण, तर याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये सिम्पटम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ताप माणसाला जर इन्फेक्शन झालं एड्सचं तर ताप 1 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी कंटिन्यू राहू शकतो, कमी जास्त किंवा कंटिन्यू पण राहू शकतो. ताप येते सारखी सारखी, काय येते कळत नाही. ठीक आहे. तर त्यावेळेस एड्स इन्फेक्शन असू शकतं. त्यानंतर फटीग, डायरिया या
गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. डायरिया सुद्धा आहे. ठीक आहे. नाईट स्वेटिंग म्हणजे रात्रीच्याला घाम येणं झोपेमध्ये. त्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घेण्यासाठी त्रास होतो. श्वास किंवा जो ब्रीथ आहे तर ती शॉर्ट होते, कमी होते ती. जास्त काळासाठी राहत नाही, त्यामुळे ऑक्सिजन आपोआप कमी पडतो बॉडीला. आणि यामध्ये बॉडी वेट सुद्धा लॉस होतं मित्रांनो. बॉडी वेट कमी होतं. जवळजवळ 10% बॉडी वेट कमी कमी होत चालतं इन्फेक्शन मध्ये, HIV किंवा एड्स मध्ये. ठीक आहे. एड्स ही याची सगळ्यात शेवटची स्टेज आहे. HIV चं इन्फेक्शन झालं म्हणजे त्याला एड्स झाला असं म्हणता येत नाही. ओके. HIV इन्फेक्शन जर असिम्प्टोमॅटिक स्टेज असेल आणि जर ट्रीट केलं तर ते कमी होऊ शकतं किंवा बरं होऊ शकतं. मग त्याला लगेच तुम्ही एड्स म्हणू शकत नाही. एड्स म्हणजे ज्यावेळेस इम्युन सिस्टम ज्यावेळेस काम करायचं कमी करते किंवा वीक होते त्यावेळेस आपण त्याला एड्स म्हणतो. तोपर्यंत HIV इन्फेक्शनच आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक HIV पॉझिटिव्ह माणूस त्याला एड्स असेलच असा त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे. एड्स ही एंड स्टेज आहे ज्यावेळेस HIV इन्फेक्शन खूप जास्त होतं आणि तो इन्फेक्शन आपल्या इम्युन सिस्टमला सप्रेस करतो. इम्युन सिस्टम सप्रेस झालं की जे इतके दिवस आजूबाजूला असणारे पॅथोजन्स आहेत आपल्या, तर ते आपल्यावरती अटॅक करतात. जसं की निमोनिया, ट्युबरक्युलोसिस, जे मी तुम्हाला पहिल्या 2 स्लाइड मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आहे प्रिव्हेन्शन आणि मेजर्स. ओके. प्रिव्हेन्शन म्हणजे काय मित्रांनो, तर रोग होऊ नये म्हणून त्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या जातात, ओके, त्याला प्रिव्हेन्शन म्हणतो. कारण या रोगाला ना ट्रीटमेंट नाहीये. ठीक आहे. ट्रीटमेंट नसल्यामुळे काय होतं मित्रांनो, तर प्रिव्हेन्शन पेक्षा मोठा ऑप्शन आपल्याकडे नाही. ठीक आहे. ट्रीटमेंट म्हणजे काय, तर त्याला थांबवण्यासाठी आपण काही अँटीबायोटिक्स घेतो किंवा अँटीव्हायरल ड्रग घेतो. तर यासाठी स्पेसिफिक असं काही नाहीये. त्यामुळे काय केलं जातं ना, की जे ज्या रोगांवरती ट्रीटमेंट नाहीये त्याला आपण प्रिव्हेन्शन वरतीच थांबवण्याचा प्रयत्न करतो. ओके. जसं की आता कोरोना, तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावरती काहीच प्रिव्हेन्शन पण सॉरी त्याच्यावरती काही ट्रीटमेंट पण नाहीये आणि वॅक्सिन पण नाही. तसंच एड्स आहे, वॅक्सिन पण नाही, ट्रीटमेंट पण नाही. मग काय करायचं, तर होऊ नये म्हणून काय करता येईल, तर आपण मास्क लावतो कोरोनासाठी. त्यानंतर आपण सॅनिटायझर्स वापरतोय, वेगवेगळ्या प्रिव्हेन्शन्स तुम्ही घेताय. तर प्रिव्हेन्शन म्हणजे काळजी घेणं, होऊ नये याची काळजी घेणं. मग या ठिकाणी तुम्हाला काय आहे, तर ट्रीटमेंट नाहीये आणि वॅक्सिन पण नाही आपल्याकडे. मग आपल्याकडे ऑप्शनच काय आहे रे मित्रांनो, तर काहीच नाही, प्रिव्हेन्शनच आहे. म्हणून प्रिव्हेन्शन वरती जास्त भर दिला जातो. प्रिव्हेन्शन वरती त्या त्या रोगांवरती भर दिला जातो ज्या रोगाचं वॅक्सिन आणि ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल नाही. ठीक आहे. AIDS has a no cure, so prevention is a better option. Okay, so we know that the prevention is a very good option when we do not have the cure or the treatment or the vaccine. Okay, so this change in a sexual habit is very very important. Okay, so unprotected sex is not good to prevent the this HIV. Okay, so HIV prevent करायचं असेल तर protected sex एक option आहे. So to avoid the multiple sex partners. Okay, so if there is multiple sex partner, the risk of HIV is very very high. देन सेकंड आहे निडल आणि सिरिंज यांचं जे प्रॉपर डिस्पोजल आहे तर ते जर केलं नाही तर मात्र HIV चे चान्सेस वाढतात. फॉर एक्झाम्पल निडल आणि सिरिंज जे इंजेक्शन साठी वापरले जातात, ते जर समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही बाहेर जर असे फेकलेले असतील आणि कोणी जर ते उचलायला गेलं आणि त्याच्या हाताला टोचलं तर तो व्हायरस ज्या निडल मध्ये आहे तर त्या निडल मधनं सिरिंज मधनं इकडे इकडे जाऊ शकतो. तुम्हाला सिरिंज मध्ये पण ब्लड वापस आलेलं असतं बऱ्याच वेळा, त्याच्यामध्ये पण असू शकतो. त्यामुळे रियूज ऑफ निडल अँड सिरिंज इज नॉट गुड फॉर द प्रॅक्टिसेस ऑफ प्रिव्हेन्शन इन द HIV इन्फेक्शन. ओके. त्यामुळे हे केलं नाही पाहिजे. म्हणून आजकाल बघा तुम्ही यूज अँड थ्रो निडल, यूज अँड थ्रो सिरिंज यायला लागलेले आहेत. एक छोटासा डब्बा येतो, त्याच्यामध्ये सिरिंज टाकली आणि तो दाबला की तिचे तुकडे होतात, सिरिंजचे पण आणि त्या निडलचे पण, आणि मग ती रियूज करता येत नाही. प्लस तिचं डिस्पोजल आपण वेगळं करतोय, तिची बॅग वेगळी भरतो जेणेकरून उचलताना सगळी काळजी घेतली जाईल. त्यासाठी वेगवेगळे कलर्स वापरले जातात, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. कारण आपल्या सकाळी जी कचऱ्याची गाडी येते ती रोज सांगते की कोणत्या याच्यामध्ये काय टाकायचं. त्याच्यावरती ते साऊंड लावलेलं असतं ना, म्युझिक, तुम्ही नुसतं म्युझिकच ऐकाल, त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी पण सांगितलेल्या असतात. ऐका ते, एखादा तरी क्वेश्चन तुम्हाला पेपर मध्ये सोडवायला मजा येईल त्याने. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात कोणत्या कलर मध्ये काय भरायचं आहे, ओला कचरा, सुका कचरा. त्याच्यासोबत या डिस्पोजलचा पण वेगळा एक गाडी असते जी हॉस्पिटल टू हॉस्पिटल जाते, बरोबर. हॉटेल टू हॉटेल जाणारी पण गाडी वेगळी आहे, तर तो कचरा वेगळा असतो. कारण तो काय असतं, तर त्याच्यामध्ये फूड भरपूर असतं, मग त्याला आपण मिक्स करू शकत नाही, त्याचं वेगळं खत बनवलं जातं. ठीक आहे. या सगळ्यापासून फर्टिलायझर्स बनवतो आपण कचऱ्यापासून. ठीक. कारण काही कचरा इकडे इकडे पडला की त्याची जे घाण आहे किंवा ती दुर्गंधी आहे तर त्याच्यामुळे आणखी 5-50 वेगवेगळे डिसीज आपल्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. मग सॉर्टिंग जे आहे कचऱ्याचं तर ते यासाठीच केलं जातं आणि हॉस्पिटलचा कचरा वेगळा यासाठीच भरला जातो की त्या निडल दुसऱ्या कोणाच्या हाताला लागू नयेत. ओके. ते कचरेवाले जे आहेत त्यांच्या पण हाताला लागू शकतात, त्यांना पण होऊ शकतं इन्फेक्शन, म्हणून त्यांना वेगळी काळजी घ्यावी लागते.
आणि डिस्पोजल करतानाच या गोष्टी वेगवेगळ्या डिस्पोज केल्या जातात. इलेक्ट्रिक जे आहे तर ते पण सामान वेगवेगळं डिस्पोज केलं जातं, त्यासाठी वेगळा कलर आहे बॅगचा. ओके, बॅगच्या कलरवरती असतं हे. ब्लड डोनेशनच्या वेळेस पण काळजी घ्यायला पाहिजे. ब्लड डोनेशनच्या वेळेस ही जे निडल किंवा सिरिंज आहेत तर त्या एकमेकांच्या वापरल्या नाही पाहिजेत. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन निडल आणि नवीन सिरिंज वापरले पाहिजे. सो टू अवॉइड the reuse of a needle and a syringe at the time of a blood donation is a very good prevention or the very good practice of the to avoid the HIV. Okay, so the contamination of a blood. So at the time of a blood donation जर तुम्ही जो ब्लड डोनर आहे तर त्या डोनरला पण व्यवस्थित चेक केला पाहिजे की त्याला HIV पॉझिटिव्ह आहे का. तो जर पॉझिटिव्ह असेल तर तो ज्याला पण ब्लड देईल तो पण थोड्या वेळाने पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, थोड्याच दिवसात त्याला पण इन्फेक्शन होऊ शकतं, प्रोबॅबिलिटी आहे, बरोबर की नाही. त्यामुळे कंटामिनेशन ऑफ ब्लड किंवा तुम्ही ज्यावेळेस ऍक्सिडेंट वगैरे होतो एखाद्याचा तर एकमेकांच्या ज्यावेळेस आपण एकमेकांना टच करतो तर जर त्यालाही लागलेलं असेल तुम्हालाही लागलेलं असेल तर ब्लड इकडे इकडे होऊ शकतं, त्याने पण कंटामिनेशन होतं ब्लडचं. ठीक आहे, तर अशा टाईपचे कॉन्टॅक्ट किंवा अशा टाईपचं ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा त्याला आपण ब्लड डोनेशन म्हणतो तर ते टाळलं पाहिजे. ठीक आहे, रुटीन स्क्रीनिंग ब्लड डोनेशन नाही टाळलं पाहिजे पण विदाउट टेस्ट ते घेणं टाळलं पाहिजे. ठीक आहे, आणि रियूज syringe reuse at the time of blood donation is not good. Okay, so the routine screening for the body. रुटीन स्क्रीनिंग कोणाची, जो ब्लड डोनर आहे तर त्याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे की तो पॉझिटिव्ह आहे का. ऑर्गन डोनर एखाद्या वेळेस ऑर्गन इम्प्लांट करायचा असतो किंवा ऑर्गन ज्यावेळेस आपण एखाद्याला डोनेट करतो त्यावेळेस त्याचं पण व्यवस्थित स्क्रीनिंग झालं पाहिजे की तो पॉझिटिव्ह आहे का. त्यानंतर सिमेंट डोनर. ओके, आपण टेस्ट ट्यूब बेबी सारख्या गोष्टी आजकाल ऐकतो. ओके, कॉमन झालेलं आहे, बऱ्याच लोकांना टेस्ट ट्यूब बेबी वगैरे आजकाल करून घ्यावे लागतं किंवा ते करतात, त्यांना आवडतं ते. मग त्या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये आपल्याला माहिती आहे की डोनर असतो. ओके, एक सिमेंट डोनर असतो, तर त्या सिमेंट डोनरला सुद्धा HIV आहे का ते पाहणं गरजेचं आहे, नाहीतर बाळाला पण HIV होऊ शकतो. ठीक आहे, प्रेग्नंट वुमेनला चेक करणं गरजेचं आहे की HIV आहे का. कुठे जर सिरिंज किंवा कसला कॉन्टॅक्ट आलेला असेल तर प्रेग्नंट वुमेनला जर HIV असेल तर तो बाळाला होऊ नये, बेबीला होऊ नये यासाठी तिचं पण स्क्रीनिंग केलं जातं आणि बाळाची काळजी घेण्यासाठी या गोष्टी आहेत. जर ते माहित असेल आपल्याला प्रेग्नंट वुमेनला HIV आहे तर आपण बाळाला तो HIV होऊ नये यासाठी काळजी घेऊ शकतो आणि तो अवॉइड पण करता येतो. भरपूर केसेस मध्ये तो अवॉइड होतो. ठीक आहे, म्हणजे त्यासाठी प्रेग्नंट वुमेनच्या टेस्ट झाल्या पाहिजे. तर या रेग्युलर रुटीन स्क्रीनिंग म्हणतो आपण, यांना वेळेवरती केलंच पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे HIV थांबवता येतो. HIV साठी काय काय केलं गेलेलं आहे बघा. तर एक वर्ल्ड एड्स डे आहे, सगळ्यांना माहिती आहे, आपण वर्ल्ड एड्स डे 1 डिसेंबरला साजरा करतो. आणि ती जी रेड रिबीन तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवली होती ना, रेड रिबन, तर ती रेड रिबीन जी आहे तर ती एड्सचा सिम्बॉल आहे, अशा पद्धतीने अरेंज केलेलं असतं. ओके, इथे बाईला लावतात ना. 1 डिसेंबरला मॅच वगैरे जर असेल ना तर प्लेयर्स पण लावतात बघा, आपले क्रिकेट प्लेयर किंवा बाकी प्लेयर पण लावतात, बरोबर की नाही. तर ते तुमच्या लक्षात असेल, तुम्ही पाहिलं असेल कुठे, इथे रेड रिबीन लावतात. तर ती रेड रिबीन कशासाठी आहे मित्रांनो, तर या सगळ्या एड्स रिलेटेड जे अवेअरनेस आहे तर त्याच्याबद्दलचा सिम्बॉल आहे तो. ठीक आहे, तर तो 1 डिसेंबरला लावला जातो. ठीक आहे, म्हणजे 1 डिसेंबर आपण काय करतो तर वर्ल्ड एड्स डे म्हणून साजरा करतो. ठीक आहे, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम इन इंडिया 1987 मध्ये आपण एड्स कंट्रोल प्रोग्राम सुरू केलेले आहेत. त्यामध्ये आपण 4 रिसर्च सेंटर आपण पाहतो इंडियामध्ये. त्याचे पहिला आहे न्यू दिल्लीमध्ये एम्स. ओके, हे मेडिकल आहे, तुम्हाला पण माहिती आहे की मेडिकल हॉस्पिटल किंवा मेडिकल रिसर्च सेंटरशी रिलेटेड आहे एम्स. ओके, इतके दिवस एम्सची वेगळी एक्झाम होत होती की नाही, आता तिला पण आपण NCERT अंडर नीट अंडर घेतलेला आहे. एम्सची एक्झाम आता नीट अंडर होते. पहिल्यांदा जिपमर वगैरे वेगळ्या व्हायच्या की नाही, सगळ्या आता नीट सोबत कोलॅबोरेट करून एकच पेपर येतो मेडिकलसाठी सगळ्यांना नीटचा. ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, याला NIV म्हणतात. पुण्यामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल, NIV. पुण्यामध्ये सुस रोडला पाषाण बाजूला हा रिसर्च सेंटर आहे. ठीक आहे, याचं जे म्हणजे नवीन जे बांधलेलं आहे ते तिथं आहे. जुनं जर तुम्ही पाहिलं याचं जे मेन सेंटर तर ते तुम्हाला पुणे स्टेशनला त्या रोडला पाहायला भेटेल. ठीक आहे, तर हे NIV आपल्या पुण्यामध्ये आहे. त्यानंतर सेंटर ऑफ ऍडव्हान्स रिसर्च ऑन व्हायरॉलॉजी, सो वेल्लोरमध्ये हे इन्स्टिट्यूट आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस हे न्यू दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, तर न्यू दिल्लीमध्ये 2 आहेत, लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पेपरला एखादा यातला क्वेश्चन. ठीक आहे, पुण्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे मित्रांनो, एड्सशी रिलेटेड, ज्याला आपण नारी म्हणतो, NARI, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, तर हे भोसरीला आहे. ओके, भोसरी निगडी जो रोड आहे त्या रोडला आहे.
याच्यामध्ये रिसर्च सेंटर आहे, याच्यामध्ये तुम्हाला PhD ला वगैरे चान्स भेटतो. यासाठी एक वेगळी एक्झाम आहे, तुम्ही MSc नंतर ती देऊ शकता, तिथे PhD ला जाऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, नॅको नावाचे जे काय ऑर्गनायझेशन आहे, was set up in 1992 by the मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ओके, इंडियामध्ये काय केलं आपण, तर 1992 ला नॅको नावाचं एक सेटअप उभा केलेला आहे, ज्याच्यामुळे आपण एड्स बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ठेवू शकतो, अवॉइड करू शकतो आणि त्याला ट्रीट पण करू शकतो. ठीक आहे. द एम ऑफ द ऑर्गनायझेशन, या ऑर्गनायझेशनचा म्हणजे नॅकोचं जे एम आहे तर ते हे आहे, टू प्रिव्हेंट द फर्दर ट्रान्समिशन ऑफ HIV चं जे पुढे एकाचा दोघांना, दोघांचा चौघांना जो होणार आहे तर तो थांबवणं. ठीक आहे, त्याला फर्दर ट्रान्समिशन किंवा ट्रान्समिशन ऑफ HIV म्हणतो आपण. तर त्याचा संसर्ग थांबवणं हा पहिला यांचा मुद्दा आहे. टू डिक्रीज द morbidity and mortality associated with the HIV infection and minimize the social economic impact resulting from the HIV infection. ओके, HIV इन्फेक्शन मुळे जे लोक मरतात तर त्यांचा डेथ रेट कमी झाला पाहिजे आणि बाकी पण जो काही सोशल इम्पॅक्ट होतोय, इकॉनॉमिकल इम्पॅक्ट होतोय, तर तो कमी झाला पाहिजे, यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा हे एम आहे या ऑर्गनायझेशनचं, यावरती ही ऑर्गनायझेशन कंट्रोल ठेवते. ठीक आहे. त्यानंतर हे डायग्नोसिस, एड्सचं डायग्नोसिस कसं होतं, तर एड्सचं डायग्नोसिस मित्रांनो पहिलं म्हणजे फर्स्ट टेस्ट जी आहे तर ती अँटीबॉडी ओरिएंटेड आहे किंवा अँटीबॉडी डिपेंडंट आहे, याला इलायझा म्हणतो आपण. ओके, एन्झाइम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट ऍसे असा याचा लॉंग फॉर्म आहे, एन्झाइम लिंक इम्युनो सॉर्बंट ऍसे. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं, तर एड्सचा जो अँटीजन आहे तर त्या अँटीजनला किंवा एड्सच्या अँटीबॉडीला आपण होल्ड करतो आणि त्या अँटीबॉडीला पकडण्यासाठी जी अँटीबॉडी वापरतो तर ती लेबल्ड असते. ओके, हिला आपण म्हणतो लेबल्ड अँटीबॉडी. ओके, ही लेबल्ड असते किंवा याच्यावरती एखादा लेबल म्हणजे प्रत्येक वेळेस रेडिओ ऍक्टिव्हिटीज असली पाहिजे असं काही नाही. काही वेळा ही लेबल जे आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे पण असू शकतात. म्हणजे जसं की तुम्ही पाहता की एखादा एन्झाइम पण इथे असू शकतं. ओके, हे एन्झाइम जे आहे तर हे एन्झाइम जर त्याला सबस्ट्रेट दिला तुम्ही आणि याचा जर कलर बदलत असेल तर त्या टाईपचं एन्झाइम पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, याला पण आपण लेबल्ड अँटीबॉडी म्हणतो. ओके, त्यानंतर वेस्टर्न ब्लॉटिंग सेकंड टेस्ट आहे याची. सेकंड टेस्ट मध्ये वेस्टर्न ब्लॉटिंग आहे. वेस्टर्न ब्लॉटिंग ही एक अशी टेक्निक आहे किंवा इलेक्ट्रोफोरेसिस बेस्ड टेक्निक आहे. इलेक्ट्रोफोरेसिस, वेस्टर्न ब्लॉटिंग, एलायझा या सगळ्या गोष्टी आपण बायोटेक्नॉलॉजी जो आपला शिक्षण आहे या बायोटेक्नॉलॉजी मध्ये डिटेल पाहणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला इथे डिटेल देत नाही त्याचे. त्यावेळेस मी सांगताना तुम्हाला नक्की मी आठवण करून देईल की इलायझा आपण एड्स मध्ये डिस्कस केलता आणि वेस्टर्न ब्लॉटिंग सुद्धा. वेस्टर्न ब्लॉटिंग जे आहे तर ती प्रोटीन साठी आहे मित्रांनो. याच्यामध्ये ना स्पेसिफिक प्रोटीन शोधला जातो. अतिशय स्पेसिफिक प्रोटीन शोधण्यासाठी वेस्टर्न ब्लॉटिंगचा यूज केला जातो. जो पण प्रोटीन शोधायचा आहे त्याच्या अगेन्स्ट आपण अँटीबॉडी वापरतो. ओके, मग याला ब्लॉटिंग का म्हणतात, तर इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये जे काही प्रोटीन सॅम्पल आहे तर ते सगळं सेपरेट केलं जातं. इलेक्ट्रोफोरेसिस अतिशय सुंदर टेक्निक आहे, आपल्याला माहित आहे. ठीक आहे, या इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये आपण काय करतो, एखादा सॅम्पल जर आपण वेल मध्ये टाकला आणि रन केला तर तो स्वतःच्या साईज नुसार अरेंज होतो. ज्याची साईज सगळ्यात कमी कमी डेन्सिटी वाला किंवा छोटा वाला प्रोटीन सगळ्यात पुढे पळणार आहे, कारण याला इथे करंट दिलेला असतो. आपण या पूर्ण सिस्टमला करंट असतो, मग तो स्वतःचा चार्ज काय करतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, डिपेंड आपण कोणत्या प्रकारची इलेक्ट्रोफोरेसिस करतोय त्यानुसार तो जातो. ठीक आहे, त्यानुसार आपण चार्जेस देतो. म्हणजे आपल्याला जर डीएनए पळवायचा असेल तर डीएनए निगेटिव्ह चार्ज आहे, मग तुम्ही इथं सोडला, इथे निगेटिव्ह चार्ज जर दिला तर तो याला काय करणार आहे, या बाजूला येणार नाही, मग तो अपोजिट साईडला मूव्ह होतो, म्हणून जास्तीत जास्त पोर्शन सापडतो. ठीक आहे, जर तुम्ही इथे पॉझिटिव्ह चार्ज दिला तर डीएनए इथूनच खाली उतरेल आणि तुम्हाला या बाजूला काही दिसणार नाही. तर त्याच पद्धतीने प्रोटीनचं पण आपण करतो इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस केल्यानंतर आपण हा जो आहे जेल, तर या जेलला ब्लॉटिंग पेपर वरती घेतो. ओके, नायट्रोसेल्युलोज पेपर वरती वगैरे घेतो आणि त्या हा इथला आहे तसा पूर्णच्या पूर्ण जो सेपरेशन आहे तर हे सेपरेशन इथे येतं आणि इथे आल्यानंतर आपण त्याच्यावरती अँटीबॉडी टाकून चेक करतो की आपल्याला पाहिजे तो प्रोटीन इथे अवेलेबल आहे की नाही. जर नसेल तर डायग्नोसिस काय झालं तुमचं, निगेटिव्ह आलं, आणि जर असेल तर ते काय झालं, पॉझिटिव्ह आलं. ठीक आहे, याचे जे बाकी सगळे डिटेल्स आहेत त्याच्यामधल्या सगळ्या टेक्निक्स आहेत, ब्लॉटिंग टँक काय असतो किंवा नायट्रोसेल्युलोज पेपर काय असतो, का वापरायचा, का त्याच्यावरती बाइंड होतात, तर या सगळ्या टेक्निक्स आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये खूप छान आणि डिटेल पाहूया. ठीक आहे, आता आपण इथे एड्स वरती त्याच्यावरती वेळ घालायला नको, आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये पाहूया, म्हणजे आपल्याला खूप सारे एक्झाम्पल ऍट अ टाइम कव्हर करता येतील. ठीक आहे, ट्रीटमेंट आहे मित्रांनो. ट्रीटमेंट ऍक्च्युअली नाही आहे, पण आपण ही ट्रीटमेंट कशासाठी आहे,
तर टू इन्क्रीज द लाईफ ऑफ अ पेशंट. ओके, त्यामुळे तुम्ही म्हणू शकत नाही की ही ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंटने 100% क्युअर नाही होत. फक्त आपण काय करू शकतो, सो दिस ट्रीटमेंट ऑर द ड्रग्स वी यूज to reduce the load of a virus and that's why it result into the increase life of a patient. ओके, त्याचा लाईफ स्पॅन थोडा जास्त करण्यासाठी आपण ही ट्रीटमेंट देतो. या ट्रीटमेंट मध्ये सगळेच्या सगळे अँटीव्हायरल ड्रग्ज असतात. ओके, अँटीव्हायरल म्हणजे ज्यानं व्हायरस मरतो. ठीक आहे, अँटीव्हायरल ड्रगची एक गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं, तो वीरने संपतो बऱ्याच वेळा. ओके, प्रत्येक वेळा 100% नाही, बट मोस्ट ऑफ द टाइम इट विल एंड विथ अ वीर. ओके, इथे आपल्याला जो टिनोफिवीर आहे, तर तसाच असायक्लोवीर वगैरे जे आहेत तर ते वीर न संपतात. वीर म्हणजे अँटीव्हायरस, व्हायरस साठी वापरला जातो. ठीक आहे, या ठिकाणी दुसरं जे ड्रग आहे ते आहे इपॅवायरेझिन आणि त्या ठिकाणी तिसरा जो आहे तो आहे लॅमिव्हिडिन. ओके, तर हे ड्रग्ज आहेत किंवा हे ट्रीटमेंट साठी वापरले जाणारे वेगवेगळे औषधं आहेत जी व्हायरस वरती अँटीव्हायरल म्हणून काम करतात. ठीक आहे मित्रांनो, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जे अवेअरनेस आहे तर तो फार गरजेचा आहे. आणि अवेअरनेस मध्ये मित्रांनो सगळ्यात छान काम केलं ना, म्हणजे सरकारने तर काम केलं, सरकारने तर सगळ्यांना व्यवस्थित पटवून दिलंच की HIV कशाने होतो. ओके, किंवा तो कशा पद्धतीने आपण थांबवू शकतो. तो अवेअरनेस सुरुवातीला आपल्याकडे नव्हता, त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. पण आता आपण फार अवेअर झालेलो आहोत आणि एसटी महामंडळाने आपल्या लालपरीने सुद्धा खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला माहित सुद्धा नसेल, तुम्हाला आठवत नसेल, त्यावेळेस पासून ती जी ब्रीद लाईन आहे की कॉन्डमची असू दे किंवा एड्सची असू दे, एड्स कसा टाळला जाईल याच्याबद्दलची, या ब्रीद त्यांनी प्रत्येक वेळेस बसच्या मागे लिहिलेले तुम्हाला पाहायला भेटतील. आज पण आहेत ते, नवीन जरी एखादी बस घेतली तर त्याच्यावरती पण लिहितात. फार छान आणि उत्तम काम केलेलं आहे आपल्या एसटी महामंडळाने, लालपरीने, सगळ्यांनी मिळून. आणि आपण त्यामुळे एड्स कंट्रोल केलेला आहे. 2010-2012 नंतर तुम्ही पाहिलं तर एड्सचे पेशंट इतके ड्रास्टिकली रिड्यूस होत आहेत आपल्याकडे, फार कमी 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 होत आता फक्त जे काही जुने पेशंट्स आहेत तर तेच राहिलेले आहेत. कारण एड्सचा जो पेशंट आहे तर तो लगेच तुमच्या डेंग्यू किंवा तुमच्या कोरोना सारखा लगेच 8-15 दिवसात किंवा महिन्याभरात मरत नाही. त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तर तोच कधी कधी 10-10 वर्षाचा असतो. 10 वर्ष तर कळतच नाही एड्स झालाय म्हणून. ओके, आणि तिथून पुढे एड्स झाला किंवा HIV पॉझिटिव्ह आहे हे 10-10 वर्ष कळत नाही बऱ्याच वेळा, कारण इन्क्युबेशन पिरियड खूप आहे व्हायरसचा. आणि तिथून पुढे हळूहळू तो स्वतःचे सिम्पटम्स दाखवायला लागतो आणि मग इम्युन सिस्टम वीक होते आणि मग म्हणतो की आपण आता एड्स झालेला आहे. ठीक आहे, तर मेकॅनिझम काय आहे त्याचा आतमध्ये जाण्याचं, तर पहिल्यांदा एड्सला आतमध्ये जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला आतमध्ये घ्यावं लागतं आणि त्याला घेण्यासाठी हा CD4 नावाचा रिसेप्टर गरजेचा आहे. कोणत्याही व्हायरसला जर बॉडीमध्ये एंट्री करायची असेल तर त्याला एक रिसेप्टर लागतो. ओके, आणि तो रिसेप्टर स्पेसिफिक सेलचा जर असेल तर तो त्याच सेलला इन्फेक्ट करतो, म्हणून हा CD4 ला किंवा तुमच्या टी हेल्पर सेलला इन्फेक्ट करतो. की त्याचं रिझन आहे की त्याचा जो हा ग्लायकोप्रोटीन आहे तर तो CD4 सोबत कम्पॅटेबल आहे. या दोघांची बाइंडिंग काय करते, त्याला सायटोसिसने आतमध्ये घेते. एंडोसायटोसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की अशा पद्धतीने एखादी गोष्ट आतमध्ये घेणं, हा व्हायरस आहे ते अटॅच झालाय तर त्याला सेल आतमध्ये घ्यायला सुरुवात करते. नेक्स्ट स्टेजला तुम्हाला दिसेल की तो पूर्ण आतमध्ये आलाय. ओके, पण व्हायरस मध्ये असं होत नाही. व्हायरस मध्ये काय होतं ना मित्रांनो, व्हायरस काय करतो, ज्यावेळेस असं काय होईल तर आतमध्ये येताना पूर्ण येत नाही, तो फक्त स्वतःचं मटेरियल आतमध्ये टाकून देतो. कोणतं मटेरियल, कॅप्सिड वालं. ठीक आहे, कॅप्सिड आतमध्ये आला म्हणजे त्याच्यासोबत कोण आलं तर जेनेटिक मटेरियल आलं, ज्याला आपण सिंगल स्टँडर्ड RNA म्हणतो. मग कोण आतमध्ये येणार, RNA आतमध्ये येणार आणि RNA सोबत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाइम आतमध्ये येतं. कोण आतमध्ये आला आता, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हे एन्झाइम काय करतं, या RNA ला पटकन DNA मध्ये कन्वर्ट करून घेतं. कुठे, सायटोप्लाझम मध्ये. आणि मग हा DNA काय करतो, लगेच आतमध्ये उतरतो. आणि कुठे गेला मित्रांनो, आता तो गेला आपल्या टी सेलच्या न्यूक्लियस मध्ये. मग न्यूक्लियस मध्ये गेला की तो काय करतो की आपल्या टी सेलचा जो न्यूक्लियस आहे ना किंवा DNA आहे टी सेल मधला, फॉर एक्झाम्पल असा DNA आहे टी सेलचा. ठीक आहे, आणि व्हायरल DNA मी ब्ल्यू कलरने दाखवतो इथे, हा व्हायरल DNA आहे. ओके, मग ते काय करतो की या सेलला इथे कट करतो किंवा या DNA ला एका ठिकाणी कट करतो आणि कट करून स्वतःचा पीस त्याच्यामध्ये टाकून देतो. मग हा DNA ज्यावेळेस व्हायरलने इन्फेक्ट होईल ना त्यावेळेस तो असा दिसतो. ओके, आता काय झालं रे, पहिला DNA असा रेड कलरचा होता पूर्ण, आता त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर वाला व्हायरस पण आतमध्ये एंट्री करून बसलेला आहे. ओके, आणि हा जो DNA आहे तर हा व्हायरसचा DNA आहे, हा कधी पण RNA मध्ये कन्वर्ट होऊ शकतो, ज्यावेळेस पण त्याला वाटतं की भरपूर सगळी
एनर्जी सेलमध्ये आहे आणि भरपूर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्यावेळेस तो RNA मध्ये कन्वर्ट होतो. RNA मधनं प्रोटीन मध्ये कन्वर्ट होतो. हे प्रोटीन एकत्र येतात, जसं की तुम्हाला 7व्या नंबरची स्टेज जी आहे डायग्राम मधली या बाजूची, तर या ठिकाणी दिसेल की हे सगळे प्रोटीन्स एकत्र यायला लागलेले आहेत आणि त्याच्यापासून असेंबल व्हायला लागला व्हायरस. असेंबल झाल्यानंतर तो इथून बाहेर येतो आणि आजूबाजूच्या सगळ्या विसिनिटी मधल्या सेलला इन्फेक्ट करायला सुरुवात करतो. तर या व्हायरसच्या असेंबली नंतर हा व्हायरस परत एकदा पुढच्या वेगवेगळ्या सेलला इन्फेक्ट करायला तयार झालेला किंवा सुरुवात केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर असा टोटल मेकॅनिझम आहे. या मेकॅनिझम मध्ये दोन प्रकारच्या सायकल्स आपल्याला पाहायला भेटतात व्हायरसच्या इन्फेक्शन मध्ये, एक लायटिक आणि लायसोजेनिक. ठीक आहे, ज्या सायकल्स आपण जेनेटिक मध्ये डिस्कस करणार आहोत त्यावेळेस मी परत एकदा तुम्हाला HIV ची आठवण करून देईल. या व्हायरसच्या इन्फेक्शनच्या मेकॅनिझम बद्दल आपण परत एकदा त्या ठिकाणी डिटेल मध्ये बोलूया. ठीक आहे, तर मित्रांनो हा होता आजचा सेशन आणि तुम्हाला या क्रॅक महाराष्ट्र CET टेलिग्राम आणि YouTube दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि बेल आयकॉन दाबून ठेवायचा आहे. हा जो टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला MCQs आणि नोट्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन या पाहू शकता, वाचू शकता आणि रोजच्या रोज तुम्ही एक एक टॉपिक तिथे वाचला तरी माझ्या मते तुमचा जो स्कोर आहे तर तो फार जास्त बूस्ट होईल मित्रांनो. ठीक आहे, सो थँक्यू व्हेरी मच आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ओके, चांगली दिवाळी व्यवस्थित साजरी करा. ओके, कोणाला काही डॅमेज होणार नाही, कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या सगळ्यांनी. तुम्ही हुशार आहात, सायन्सला आहात, 12वीच्या आहात, 11वीच्या आहात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही सुज्ञ आहात. ठीक आहे, चलो थँक्यू व्हेरी मच. काय उद्या भेटूया आपण परत, उद्या मी एक लेक्चर घेऊन. बाय बाय.